श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये गुंतवणुकी होतील का? ऑगस्ट महिन्यामध्ये नवीन शिक्षणास सुरुवात करतोय तर त्यामध्ये यश येईल का? कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर हा महिना तुमच्यासाठी कसा असेल? विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा महिना काय विशेष घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर व्यावसायिक वर्गासाठी हा महिना काय विशेष सांगतो याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतोय. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. प्रथम स्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं, रोजची दिनचर्या दर्शवतं. लग्नस्थानाचे अधिपती बुध, ज्यांचं गोचर धनस्थानातनं आहे. बुध 25 ऑगस्ट पर्यंत धनस्थानातनच गोचर करणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना आपण म्हणू बुधांच्या कृपेने तुमच्या वाणीवरचं प्रभुत्व वाढणं, नवीन कार्याची सुरुवात करून देणं, एक विशेष उत्साहवर्धन होणं, असे चांगले परिणाम तुमच्या स्वभावामध्ये आता दिसून येणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही निर्णय, कठोर निर्णय सुद्धा घेण्यास प्रवृत्त करणारी स्थिती आहे. प्रथमात मंगळ आहेत, त्यामुळे याचबरोबर तुम्हाला काही विशेष महत्त्वपूर्ण सूचना द्यायच्या आहेत, कोणाला एखाद्याला महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवायची आहे, पण वाणीवरती थोडीशी कटुता किंवा पटकन एखादी गोष्ट व्यक्त होणं, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये विशेष बदल, परिवर्तन करून देणारी स्थिती मंगळांच्या कृपेने आहे. म्हणून रोज गणपती स्तोत्र पठण करा, म्हणजे हा तुम्हाला दुष्परिणाम जाणवणार नाही. धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं, संचय दर्शवतो. आर्थिक बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर या ठिकाणी असणारी रवी, गुरु आणि बुधाची युती अत्यंत श्रेष्ठ असेल. ज्यावेळेस गुरु धनस्थानात येतात त्यावेळेस तुम्ही मोठ्या गुंतवणुकी करू लागता. काही जबाबदाऱ्या आहेत, काही कुटुंबातील व्यक्तींच्या सोबतचे काही संवाद, त्यामुळे होणारे मतभेद, या काही गोष्टींमधून तुम्ही सध्या स्थितीमध्ये जात असाल तर यात सुद्धा परिवर्तन निश्चित घडत असतं. गुरु आस्था आहेत म्हणून 8 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला गुरूंचे मोठे परिणाम, शुभ परिणाम दिसणार नाहीत. त्यामुळे 8 ऑगस्ट नंतर तुम्ही विशेष मोठ्या गुंतवणुकी करावा असा मी तुम्हाला सल्ला देईल. याचबरोबर मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे सुद्धा शुभयोग या महिन्यात येणार आहे. आपण शुभयोग म्हटलो कारण प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट जबाबदारी घेऊन या पृथ्वीतलावर काम करत असतो आणि त्यातल्या त्यात प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळणं हा प्रकर्षाने एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये असणारा आभास आहे आपण म्हणू, किंवा त्या गोष्टी आहेत त्याच्याकडे, या पद्धतीने तो काम करतो, या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतो असं आपण म्हणू. त्यामुळे तुमच्यामध्ये एक विशेष गुणवत्ता असते, गुण असतो, तो म्हणजे सगळ्या लोकांना सामावून घेणं, सांभाळून घेणं, आणि तोच कार्य या महिन्यामध्ये विशेष तुम्हाला करावं लागणार आहे असं मला सांगावंसं वाटतं. याचबरोबर तृतीय स्थानावरून आपण वाणी पाहतो, त्यामुळे तुमच्या वाणीमध्ये थोडंसं प्रभुत्व वाढेल, त्यामुळे थोडासा तापटपणा वाढेल असंही मी तुम्हाला सांगितलं. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी दर्शवतं. या ठिकाणी येणारी सिंह राशी आणि या ठिकाणी असणारं केतूंचं गोचर, त्यामुळे या महिन्यामध्येच येणारं रवींचं परिवर्तन सुद्धा असणार आहे 17 ऑगस्टला. त्यामुळे रवी आणि केतू एकत्र येतील आणि तृतीय स्थानात येतील, त्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे योग आणतील, प्रवासाचे योग आणतील. परंतु त्या प्रवासामध्ये थोडी दगदग अधिक होणं आणि त्यामुळे थोडासा त्रास होणं, आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणं, असे काहीसे परिणाम होतील. रवी आणि केतू एकत्र आले की तुम्हाला थोडेसे पाठदुखीचे किंवा मणक्याचे आजार सुद्धा देत असतात. तोही परिणाम तुम्हाला जाणवेल की प्रवास अधिक होतोय आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास वाढलाय किंवा वर्कलोड वाढलाय आणि त्यामुळे पण पाठदुखीचा त्रास वाढलेला आहे. याचबरोबर या तृतीय स्थानावरून आपण पर्यटन पाहतो. या महिन्यामध्ये पर्यटनाची संधी तुम्हाला 17 ऑगस्ट नंतर मिळू शकते. 17 ऑगस्ट पर्यंत खूप काम वाढणार आहे. त्याचबरोबर मीडिया क्षेत्र, इंटरनेट, ग्राफिक या संदर्भातील काही कार्य तुम्ही करताय, या सॉफ्टवेअरमधलं शिक्षण तुम्ही घेताय, तर तुमच्यासाठी सुद्धा रवींचं 17 तारखेनंतरचं गोचर विशेष लाभदायी ठरणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चौथं घर काय दर्शवतं? चौथं घर तुमचं वास्तू आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण होईल का, या सगळ्या गोष्टी दर्शवतं. बघा, चतुर्थ स्थानामध्ये शुक्र आले की तुम्हाला महत्वाकांक्षा जागृत करून देतात. कुठलंही कार्य आहे मी ते करू शकतो हा आत्मविश्वास देतात आणि स्मार्ट वर्क सुद्धा देतात. त्यामुळे तुमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होणार आहे. वास्तू वाहनाचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी हा ग्रहयोग उत्तम म्हणू. आणि त्याचबरोबर या स्थानाचे अधिपती बुध होतात, जे रवी आणि गुरुच्या युतीमध्ये धनस्थानात आहेत. त्यामुळे या ठिकाणी वास्तू आणि वाहनासाठी गुंतवणुकीचे योग सुद्धा या पद्धतीने येऊ शकतात. त्याचबरोबर मातृसुखासाठी सुद्धा किंवा कुटुंब सुखासाठी हा महिना संमिश्र असेल.
किरकोळ प्रमाणात मतभेदाच्या तक्रारी आईसोबत असू शकतात. पत्रिकेतील पंचम स्थान, 5वं घर काय दर्शवतं? शिक्षण, संतती आणि प्रणय. तर 5व्या स्थानामध्ये असणारी तुळ राशी आणि शुक्र आता नीचस्थ चतुर्थात आहे, परंतु केंद्रस्थान हे शुभ स्थान असल्यामुळे प्रणय सौख्य देतील, पण मतभेदाची तीव्रता सुद्धा असू शकते. समजून घ्यावं लागेल असा सल्ला तुम्हाला असेल. त्यामुळे तुमचा जो पार्टनर आहे त्याच्यासोबत तुम्हाला काही गोष्टी जुळवून घ्यायच्या, समजून घ्यायचं आहे त्यांना. अशा पद्धतीने तुम्हाला या महिन्यात काम करायचं आहे. त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, 1ली ते 10वी 12वी पर्यंतचं शिक्षण घेणारा वर्ग यांच्यासाठी हा महिना श्रेष्ठ आणि उत्तम असणार आहे. भाषा विषय या संदर्भातील कुठले विषय म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी या विषयांवरती तुमचं विशेष प्रभुत्व वाढू शकतं शुक्रांच्या कृपेने. आणि त्याचबरोबर या स्थानाचे अधिपती मंगळ होतात जे लग्नी आहे, त्यामुळे गणित विषयावरती सुद्धा विशेष रस तुमचा वाढू शकतो. अशा पद्धतीने ग्रहमान आहे. ज्यांना MPSC UPSCची तयारी सुरू केलेली आहे किंवा नीट CET या संदर्भातील एक्झामसाठीची तयारी तुमची सुरू असेल, तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते, मंगळ लग्न स्थानात आहे, त्यामुळे मी ते करू शकतो, मला ती स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे, असा काहीसा आत्मविश्वास तुम्हाला मिळू शकतो या संपूर्ण महिन्यात. याचबरोबर पंचम स्थानाचे अधिपती शुक्र होतात जे चतुर्थातनं गोचर करतायत, म्हणून सुद्धा तुम्हाला विशेष महत्वाकांक्षी अभ्यासासाठी बनवणार आहेत. पत्रिकेतील पंचमावरनं संतान सौख्य पाहिलं जातं. संतान योग आपण दाम्पत्यांच्या पत्रिकेनुसार पाहतो, अर्थात स्त्री पुरुष दोघांच्या पत्रिकेनुसार आपण संतती योग पाहत असतो, परंतु संततीचं सुख आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने हा महिना त्यासाठी संमिश्र असेल. काही अंशी मतभेदाची तीव्रता या महिन्यात दिसून येते, पण फार तो काळ मोठा नसणार आहे. 1ला ते 2रा आठवडा तुम्हाला हा संघर्षाचा काळ विशेष दिसून येतोय. पत्रिकेतील 6ष्ठ स्थान पहा, तुमचं आरोग्य दर्शवतं. शत्रुपीडा, मानसिक ताणतणाव या सुद्धा गोष्टी आपण 6व्या घरावरनं पाहतो. विशेष काही खर्च किंवा कर्ज या संदर्भातील सुद्धा माहिती आपण 6ष्ठ स्थानावरनं घेत असतो. 6ष्ठ स्थानामध्ये असणारी वृश्चिक राशी म्हणजेच मंगळाची राशी आणि मंगळ लग्न स्थानात आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये काही अंशी ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी आरोग्याला जपायचं आहे. विशेष कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. विशेष मोठ्या तक्रारी आजारपणाच्या नसणार आहेत. किरकोळ प्रमाणामध्ये तापाच्या किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. तब्येतीला त्या संदर्भात जपायचे, हे सांगण्यामागचा हेतू असा की या महिन्यात प्रवास होणार आहेत. विशिष्ट ठिकाणी गेलोय त्या ठिकाणचं वातावरण, पाणी बदल या सगळ्या गोष्टीचा त्रास तुम्हाला काही अंश सतावू शकतो, म्हणून ही काळजी घेण्यास सांगितलं आहे. शत्रुपीडेच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये मंगळ तुमचे जे षष्टेश आहेत ते लग्नी असल्यामुळे तुम्ही त्या शत्रूवरती विजय मिळवू शकता. अर्थात कोणी तुम्हाला स्पर्धक तयार झाला तर त्या स्पर्धकाला तुम्ही मात करू शकता, त्याच्या विचारांना किंवा त्याच्या कृतीवरती तुम्ही नक्कीच अंमल आणू शकता. अशा पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व प्रखर या महिन्यात असेल. ज्यांना खरेदी विक्रीचे व्यवसाय करायचे आहेत, रिअल इस्टेटमध्ये काम करायचंय किंवा सुरुवात केलेली आहे, तुम्ही काम करताय, तर तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठ असणार आहे. यामध्ये तुम्हाला मोठ्या जागा खरेदी करून ठेवायच्या असतील, इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील, त्यासाठी हा विशेष काळ असणार आहे. या महिन्यामध्ये कार्याला गती वाढवायची आहे. पत्रिकेतील 7म स्थानाकडे जाऊया. जोडदाराचं सुख आपण 7व्या घरावरनं पाहतो. या महिन्यामध्ये तुमच्या पार्टनरचं सुख मिळेल का? तर निश्चित मिळणार आहे. त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या सोबत राहून तुम्हाला एक विशिष्ट चांगलं धार्मिक कार्याचं नियोजन सुद्धा या महिन्यात घडताना दिसून येत आहे. त्यामुळे विशेष आध्यात्मिक काही उपासना किंवा होम हवन विधी, सत्यनारायण अशा विशिष्ट मंगलमय प्रसंगांमध्ये त्यांची साथ तुम्हाला मिळू शकते आणि त्यातही तुम्ही एक विशिष्ट आनंद प्राप्त करून घेऊ शकता. तुमच्या जोडदाराचं सुख या महिन्यामध्ये 8 ऑगस्टपर्यंत काही प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे गुरु 8 ऑगस्टपर्यंत हे अस्तावस्थेमध्ये असतील आणि या स्थानावरती शनींची 10वी दृष्टी आहे. वक्री अवस्थेतील शनींची 10वी दृष्टी या महिन्यामध्ये असल्यामुळे काही अंशी तुम्हाला हा काही ताणतणावाचा प्रसंग प्रथम आठवड्यामध्ये दिसून येतोय, पण मोठ्या प्रमाणात तक्रारी निश्चित नाहीये. ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते, हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रयत्न करू शकता. विवाहासाठी वधू किंवा वर संशोधन करण्याचं कार्य उत्तम जोरदार सुरू ठेवा. पत्रिकेतील भाग्यस्थान शुभ संकेत दर्शवतं. पत्रिकेतील भाग्यस्थान तुमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक, धार्मिक तीर्थयात्रेंना जाण्याचे योग आहेत का हेही दर्शवतं. भाग्य आणि शुभ संकेत घेऊन हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी असणार आहे राहूंच्या कृपेने.
या ठिकाणी राहूंची उपस्थिती आहे. राहू भाग्यात आले की तुम्हाला विशिष्ट चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरित करत असतात, प्रोत्साहित करत असतात. MNC कंपनीमध्ये जॉब शोधायचा आहे, त्यासाठी सुद्धा तो शोध संपू शकतो. अर्थात तुम्हाला नोकरी प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुभ संकेत घेऊन हा महिना आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन काही बिझनेस सुरू करायचे आहेत, जे प्लास्टिक, रबर, संगणक क्षेत्राशी संबंधित असतील, त्याचबरोबर लोखंडासंदर्भातील असतील, तर अशांसाठी हा विशेष काळ असणार आहे. त्याचबरोबर वाहतुकी संदर्भातील काही व्यवसाय नवीन हाती घ्यायचे आहेत, तर त्यासाठी सुद्धा हा विशेष काळ असणार आहे. दशमस्थान, 10वं घर हे तुमच्या पत्रिकेतील तुम्हाला स्वतःला कर्मनिष्ठ बनवण्यासाठी आहे. अर्थात तुमचं काम कसं असणार आहे, तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करणार आहात, नोकरी करणार आहात, हे सगळं दर्शवतं. आणि या सगळ्यासाठी हा महिना श्रेष्ठ असणार आहे. व्यवसायाची स्थिती उंचावण्यासाठी तुमची धडपड किंवा धावपळ या महिन्यात दिसून येते. आर्थिक लाभाचे संकेत उत्तम असणार आहे आणि त्याच बरोबरीने खर्चाचे योग आहेत. या महिन्यामध्ये काही अंशी आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो. शनी दशमस्थानात आहेत आणि त्यांची तृतीय दृष्टी ही 12व्या घरावर येते, वक्रदृष्टी, तृतीय दृष्टी येते. त्यामुळे खर्चाचं नियंत्रण सुटणं, अधिक खर्च होणं, कुटुंबासाठी काही जबाबदाऱ्यांसाठी सुद्धा खर्च होणं, अशा पद्धतीने संमिश्र स्थितीमध्ये खर्चाचे प्रमाण तुम्हाला राहणार आहे. सुख-दुःखासाठी खर्च होतोय, असा काहीसा तो संमिश्र भाग असणार आहे. तर पत्रिकेतील 12 घरं आणि त्यावरनं आपण समजून घेतलं, हा संपूर्ण ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा आहे. तर या ऑगस्टमध्ये तुम्ही काय विशेष उपासना कराल आणि का ते समजून घेऊयात. गुरु आस्था आहेत. गुरु ज्ञान देतात, संपत्ती देतात, संवर्धन देतात. तुमच्या संपत्तीला संवर्धन सुद्धा करत असतात, मोठं करत असतात. म्हणून आर्थिक लाभाचे संकेत उत्तम येण्यासाठी, गुरूंची कृपा होण्यासाठी दत्त उपासना सांगते. त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला शनींचं नामस्मरण वाढवायचं आहे. तुम्हाला 7.5 निश्चित नाही, परंतु दशमात शनी वक्र अवस्थेमध्ये तृतीय दृष्टीने खर्चस्थानाला पाहतात, त्यामुळे जो अतिरिक्त खर्च होणार आहे त्यावरती आळा बसवण्यासाठी शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा, शनी चालीसा पठण करा, जास्तीत जास्त नामस्मरण करा, आनंदी राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.